विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण डेफिनेशन, टाइप्स ऑफ एसईओ, टेक्निक, नंतर पेज कंटेंट, कीवर्ड्स, सोशल बुक मार्किंग आणि एसएमओ ह्या गोष्टी बघणार आहोत. तर सुरुवातीला एसईओ स्टँड फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. SEO is a technique used for designing and developing website to be ranked high in search engine result. SEO is useful in increasing the number of visitors to a website. तर आता SEO याचा उपयोग ज्यावेळेस आपण वेबसाईट तयार करतो किंवा डेव्हलप करतो तर त्यावेळेस होतो. जसे आता आपली वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला रिलेटेड जो डेटा आहे किंवा त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते कंटेंट तुमचं कंटिन्युअसली हाय रँकला ठेवण्याचं काम हे SEO करत असतो. आता SEOमध्ये ही टेक्निक कशी वापरली जाते तर आपण जर बघितलं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंटेंट जेव्हा इंटरनेटवर सर्च करत असतो तर इंटरनेटवर सर्च करताना आपल्याला जी माहिती आपण शोधतोय त्याच्यापेक्षा अधिकची माहिती किंवा अधिकच्या लिंक्स आपल्याला तिथं प्रोव्हाइड केलेल्या असतात. मग त्या लिंक, प्रत्येक लिंकमध्ये तुम्ही जी माहिती शोधताय ते कंटेंट तुम्हाला सापडेलच असं नाही. काही वेळेस काय होतं की वरती लिंकला नाव ते असतं की जे कंटेंट आपल्याला पाहिजे ते कंटेंट, आणि मध्ये ज्यावेळेस आपण त्या लिंकला क्लिक करतो तर लिंकला क्लिक केल्यानंतर तिथं आपल्याला ते कंटेंट पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही किंवा जे पाहिजे ते मिळत नाही. मग अशा वेळेस तुमचे SEOचे दोन टाईप्स पाडले जातात. एक असतं ऑन पेज SEO आणि सेकंड आहे ऑफ पेज SEO. आता ऑन पेज SEOमध्ये इट इन्क्लूड प्रोव्हिजन ऑफ गुड कंटेंट, गुड कीवर्ड्स सिलेक्शन, पुटिंग द कीवर्ड्स ऑन करेक्ट प्लेस, गिव्हिंग ॲप्रोप्रिएट टायटल टू एव्हरी पेज. म्हणजे काय की ज्यावेळेस तुमचं वेबसाईट तयार केली जाते, ते कंटेंट तयार केलं जातं आणि ते कंटेंट त्या वेबसाईटमध्ये जेव्हा टाकलं जातं तर त्याच्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते तर ते आहेत तुमचं प्रोव्हिजन जे आहे ते गुड कंटेंटमधलं असलं पाहिजे. त्याचं प्रोव्हिजन जे आहे ते गुड कंटेंट असलं पाहिजे. त्याचे कीवर्ड्स जे आहेत ते मॅच व्हायला पाहिजे. सपोज ज्यावेळेस आपण जर इमेजेस ऑफ ताजमहल असं जर आपण काहीतरी सर्च करत असाल तर त्यावेळेस तुमचा जो कीवर्ड्स आहे इमेज ऑफ ताजमहल, ताजमहलशी रिलेटेड इमेज तुम्हाला ॲप्रोप्रिएटली तिथंच ती सापडली पाहिजे. तिथं वेगळ्या इमेजेस डिस्प्ले व्हायला नको किंवा ताजमहलच्या वरती कुठेतरी कीवर्ड्स दिलाय आणि क्लिक केल्यानंतर तिथं दुसऱ्या इमेज जर ओपन होत असतील तर अशा वेळेस तुमचं जे लिंकचं रँकिंग आहे ते रँकिंग डाऊन होऊन जातं. त्यानंतर पुटिंग कीवर्ड्स ऑन करेक्ट प्लेस. तुमचा प्रत्येक कीवर्ड हा त्या करेक्ट प्लेसवर असला पाहिजे. नाहीतर मग काय होतं काय की आपल्याला जे कंटेंट शोधायचं आहे त्या कंटेंटशी रिलेटेड आपण एखादा वर्ड्स टाकला तरी ते कंटेंट आपल्याला सापडत नाही. अशा वेळेस तिथं आपल्या लिंकची रँकिंग ही कमी होऊ शकते. त्यानंतर ऑफ पेज SEO इट इन्क्लूड लिंक बिल्डिंग, increasing link popularity by submitting open directories, search engine link exchange. यामध्ये काय असणार आहे की तुमच्या लिंकशी रिलेटेड किंवा तुमच्या लिंकला कनेक्टेड असलेल्या जेवढेही तुमचं कंटेंट आहे किंवा त्याच्या डिरेक्टरीज असतील किंवा काय असेल की ज्याच्यामुळे सगळं तुमची इन्फॉर्मेशन आहे तर त्यांची लिंक जी आहे ती एकदम करेक्ट असली पाहिजे. हे ऑफ पेजला करता येतं. ठीक आहे. पुढे आहे इथे इमेजमध्ये बघा SEO म्हटलेलं आहे ऑन पेज आणि ऑफ पेज. ऑन पेज SEO इज कन्सर्न विथ द इन्फॉर्मेशन दॅट इज डिस्प्ले टू द एंड युजर सच ॲज टेक्स्ट, इमेज अँड वेबसाईट नेव्हिगेशन. आणि ऑफ पेजला काय आहे, वेबसाईट रिलेशनशिप. डू अदर वेबसाईट रेफर टू यू, डू यू रेफर टू others, how good is your network. म्हणजे काय की यामध्ये ज्यावेळेस आपण कंटेंट दाखवणार आहात ऑन पेजला आणि ऑफ पेजला तर तेच तुमचं
मॅचिंग असलं पाहिजे किंवा त्याच्याशीच ते रिलेटेड असलं पाहिजे. त्याच्यानंतर टेक्निक ऑफ एसईओ. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे व्हाईट हॅट एसईओ. व्हाईट हॅट एसईओ आणि ब्लॅक हॅट एसईओ. व्हाईट हॅट एसईओमध्ये टेक्निक्स दॅट सर्च इंजिन्स रिकमेंडेड ॲज अ पार्ट ऑफ गुड डिझाईन, आणि ब्लॅक हॅटमध्ये टेक्निक दॅट सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह द टेक्निक्स यूज फॉर ऑप्टिमायझिंग द वेबसाईट आर मॅनिप्युलेट. आता याच्यामध्ये होतं असं की व्हाईट हॅट एसईओमध्ये तुमचं कंटेंट चांगलं असतं, तुमच्या लिंक्स ह्या बरोबर असतात, तुमचे कीवर्ड्स जे आहेत त्या कंटेंटशी रिलेटेड ते बरोबर असतात, आणि तुम्ही कोणतीही गैरमार्गाचा वापर न करता तुमच्या लिंकची रँकिंग जी आहे ती तुम्ही हाय ठेवू शकतात किंवा मग ती हाय ठेवण्याचा एक प्रयत्न करू शकता, जो बी एक चांगल्या मार्गाने. मग ब्लॅक हॅटमध्ये काय असतं की लिंक जे आहे त्या लिंकमध्ये असलेलं जे कंटेंट आहे ते कंटेंट आणि तो कीवर्ड्स म्हणजे जे कंटेंटमध्ये जे कीवर्ड्स वापरले ते कीवर्ड्स मॅच होत नाही. मग अशा वेळेस जेव्हा ब्लॅक हॅटमध्ये जेव्हा तुमची वेबसाईट टाकली जाते किंवा ज्या लिंक्स टाकल्या जातात तर त्या ॲप्रूव्ह केल्या जात नाही, त्यांना ब्लॉक केलं जातं, म्हणजे त्या तुम्ही यूजमध्ये आणू शकत नाही. मग याच्यासाठी त्या वेबसाईट त्यांची लिंकिंग हाय ठेवण्यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात आणि मॅनिप्युलेट करून घेतात की बुवा आपली लिंक कशा पद्धतीने आपण हाय रँकला ठेवू शकतो. मग हे दोन टाईप्स पडतात. व्हाईट हॅटमध्ये तुमचं सगळं कंटेंट हे प्रॉपरली रूल्सप्रमाणे तयार केलेलं असतं आणि त्याला ॲप्रूव्ह केलेलं असतं, आणि ब्लॅक हॅटमध्ये याच्यामध्ये तुमच्या लिंक्स ह्या ॲप्रूव्ह केल्या जात नाही. मग तुम्हाला वेगवेगळे मार्ग तिथं दाखवलेले असतात. इथं बघा, इथं आपल्याला टेबल तयार करून दिला आहे व्हाईट हॅट. त्याच्यामध्ये रिलेव्हंट कंटेंट, वेल लेबल इमेज, रिलेव्हंट लिंक अँड रेफरन्सेस, कंप्लीट सेंटेन्स विथ गुड स्पेलिंग अँड ग्रामर, स्टँडर्ड कंप्लेंट HTML, युनिक अँड रिलेव्हंट पेज टायटल्स. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत की तुमच्या व्हाईट हॅटमध्ये या सगळ्या गोष्टी जर असतील, तुम्ही यांच्याप्रमाणे जर तुम्ही तुमची लिंक तयार करत असाल किंवा वेबसाईट तयार करत असाल तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला ॲप्रूव्ह होण्यासाठी अडचण येणार नाही, किंवा हे तुमची लिंकला हाय ठेवण्यासाठी या गोष्टी प्रॉपर आहेत. त्यानंतर ब्लॅक हॅटमध्ये डुप्लिकेट कंटेंट, इनविजिबल टेक्स्ट अँड कीवर्ड्स, क्लॉकिंग और रिडायरेक्टिंग द यूजर टू अनदर साईट और पेज, लिंक्स फ्रॉम साईट विथ नॉन रिलेव्हंट कंटेंट. मी तुम्हाला सांगितलं की वरती लिंकला नाव असतं जे आपण कंटेंट शोधतोय, पण ज्यावेळेस आपण लिंक ओपन करतो तर तिथं वेगळंच काहीतरी कंटेंट आपल्याला बघायला मिळतं. मग अशा ज्या लिंक्स असतात किंवा साईट्स असतात त्या ब्लॅक हॅटमध्ये ट्रान्सफर केलेल्या असतात. ठीक आहे.